नमस्कार अमरावती। अमरावती शहरातून नातेसंबंधांना काळिमा फासणारी एक धक्कादायक घटना समोर आली आहे। पती कारागृहात असताना नंदेच्या घरी राहणाऱ्या महिलेचा तिथेच अत्याचाराला सामोरं जावं लागल्याचा गंभीर आरोप करण्यात येतोय। नागपूर गेट पोलीस स्टेशन हद्दीतील या प्रकरणामुळे शहरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध कलमांखाली गुन्हा दाखल केलाय। मिळालेल्या माहितीनुसार पीडित 40 वर्षीय महिलेच्या पहिल्या पतीचं निधन झालं होतं। त्यानंतर तिने दुसरा विवाह केला। मात्र काही काळानंतर दुसरा पती एका प्रकरणात कारागृहात गेला। यानंतर पतीच्या सांगण्यावरून पीडिता आपल्या मुलांसह नंदेच्या घरी राहण्यासाठी गेली होती। तक्रारीनुसार महिला झोपेत असताना नंदेच्या मुलाने तिच्यावर जबरदस्ती अत्याचार केल्याचा आरोप करण्यात आलाय। इतकंच नाही तर काही महिन्यानंतर पुन्हा नंदेच्या घरी गेल्यावर नंदेच्या पतीने आणि मुलाने पुन्हा अत्याचार केल्याचा आरोपही करण्यात आला। या प्रकाराची कुणाला माहिती दिल्यास मुलांना आणि सासूला ठार मारण्याची धमकी आरोपीकडून दिल्याचा आरोप पीडित महिलेने केला आहे। अखेर त्रस्त झालेल्या महिलेने नागपूर गेट पोलीस स्टेशन गाठत संपूर्ण प्रकाराची तक्रार दाखल केली। पोलिसांनी दोन्ही आरोपींविरुद्ध विविध गंभीर कलमांखाली गुन्हा दाखल केला असून प्रकरणाचा पुढील तपास सध्या सुरू आहे। नागपूर गेट पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये पीडिता ही तिच्या पतीच्या पोटच्या कामासाठी नेहमी तिच्या नंदेच्या घरी येत असे आणि त्या नंदेच्या घरी येत असल्यानंतर नंदेचा मुलगा आणि नंदेचा पती यांनी वेळोवेळी तिच्यावर संधी साधून शारीरिक अत्याचार केले। याबाबत नागपूर गेट पोलीस ठाण्यामध्ये अपराध क्रमांक 250/26 कलम 64(1), 64(2) ड 351(3)(3)(5) BNS प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आलेला असून नागपूर गेट पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील तपास करत आहेत। आरोपी तपास घेतले। आरोपींना शोध करून पुढील अटकेची कारवाई करण्याची प्रक्रिया सुरू आहे।